मित्रांनो, हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण अतिशय महत्वपूर्ण माहिती तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे. तर चला बघूया काय महत्वपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला मी देणार आहे. तर मित्रांनो, हे तुम्ही आर्टिकल या ठिकाणी बघू शकता न्यूजपेपरचं. 8 जूनला हे आर्टिकल तुम्हाला या ठिकाणी शासनाने दिले. लोकमत पेपरचं आर्टिकल आहे. यामध्ये सरळ सरळ शासनाने सांगितलंय 30 जून पूर्वी तुम्हाला पीएम किसानची जी ई केवायसी ती ई केवायसी तुमची कंप्लीट करायची आहे. जर तुम्ही ई केवायसी 30 जून पूर्वी कंप्लीट केली नाही तर तुमचे जे पीएम किसानचे तुम्हाला हप्ता मिळतो वर्षाला 6,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचा वर्षाला 6,000 रुपये असे 12,000 रुपये तुम्हाला मिळतात. ते हप्ते कायमचे बंद होणार आहेत. जर तुम्ही 30 जून पूर्वी तुमची ई केवायसी केली नाही तर तुमचे हप्ते कायमचे बंद होणार आहेत. आता ही केवायसी तुम्हाला कुठेही जाऊन करायची गरज नाहीये किंवा कुठेही सायबर किंवा तुमचे सीएससी सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्रात जायची सुद्धा गरज नाही. तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईल मधून करू शकता. फक्त त्यासाठी 2 ऍप्लिकेशन लागणार आहे आणि थोडीशी माहिती तुम्हाला यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागणार आहे. तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सांगणार आहे की घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईल मधून ई केवायसी कशा पद्धतीने करू शकता आणि तुमचे जे हप्ते पीएम किसानचे जे तुम्हाला हप्ते मिळतात ते तुम्ही कायमस्वरूपी चालू ठेवू शकता. तर चला मित्रांनो, बघूया की आपण ई केवायसी कशा पद्धतीने घर बसल्या मोबाईल मधून करू शकतो. आणि मित्रांनो, मी तुम्हाला शेवटी व्हिडिओच्या शेवटी बघा स्टेटस सुद्धा दाखवणार आहे की तुमची ई केवायसी जी आहे ती कंप्लीट झालेली आहे की नाही झाली, हे कसं चेक करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि दाखवणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला असे महत्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन आहे ना ते वेळोवेळी मिळत जातील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा मित्रांनो, आपल्याला 2 ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे प्ले स्टोर वरून 2 ऍप्लिकेशन आपण डाउनलोड केल्यानंतरच आपल्याला पीएम किसानची जी केवायसी आहे ती केवायसी आपल्याला करता येणार आहे. तर पहिले ऍप्लिकेशन जे आहे या ठिकाणी बघा, तुम्हाला पीएम किसान असं तुम्हाला या ठिकाणी सर्च करायचंय. बघा पीएम किसान असं तुम्ही सर्च केल्यानंतर बघा तुम्हाला असा जो सिम्बॉल आहे तो या ठिकाणी बघा पीएम किसान GOVI गव्हर्नमेंटचं जे ऍप्लिकेशन आहे ते ऍप्लिकेशन तुम्हाला या ठिकाणी दिसेल. त्याला तुम्हाला या ठिकाणी इन्स्टॉल करून घ्यायचंय. हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करून घेतल्याच्या नंतर तुम्हाला दुसरं जे ऍप्लिकेशन आहे ते आधार फेस आरडी, या ठिकाणी आधार फेस आरडी ऍप्लिकेशन सर्च करायचंय आणि हे ऍप्लिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचंय. हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर याला सोडून द्यायचंय. बघा जे आपलं पहिलं ऍप्लिकेशन आपण इन्स्टॉल करून घेतलं होतं पीएम किसान, ते ऍप्लिकेशन या ठिकाणी आपल्याला ओपन करायचंय. बघा पीएम किसान या ठिकाणी ओपन केल्याच्या नंतर या ठिकाणी व्हाईल युजिंग परमिशन या ठिकाणी तुम्हाला परमिशन द्यायची. या ठिकाणी परमिशन दिल्याच्या नंतर असा इंटरफेस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. तर या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट बटनावरती या ठिकाणी क्लिक करायचंय. बघा या ठिकाणी आपल्याला 2 भाषा या ठिकाणी दिलेल्या आहेत. या ठिकाणी इंग्लिश आणि हिंदी अशा 2 भाषा दिल्या आहेत. या ठिकाणी आपल्याला एक भाषा या ठिकाणी निवडायची. तर मी या ठिकाणी इंग्लिश वरती क्लिक केले आणि या ठिकाणी सबमिट बटनावरती आपल्याला क्लिक करायचंय. बघा या ठिकाणी भाषा या ठिकाणी आपली अपडेट झालेली आहे. बघा या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला 2 ऑप्शन दिसतात. या ठिकाणी लॉग इन बटनावरती आपल्याला क्लिक करायचंय. लॉग इन बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा लॉग इन टाईप आपल्याला विचारले. या ठिकाणी तुम्हाला बेनिफिशियरी जे ऑप्शन दिसतंय या बेनिफिशियरी ऑप्शन वरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचंय. बघा बेनिफिशियरी ऑप्शन वरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला 2 ऑप्शन या ठिकाणी दिसतात. एक आपल्याला दिसते रजिस्ट्रेशन आयडी आणि दुसरा जो आहे आपल्याला या ठिकाणी दिसते आधार नंबर. तर या ठिकाणी आपल्याला आधार नंबर वरती क्लिक करायचंय आणि या ठिकाणी आपला जो आधार नंबर आहे तो आधार नंबर या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. बघा या ठिकाणी आधार नंबर टाकल्याच्या नंतर या ठिकाणी बघा फेशियल ई केवायसी लॉग इन यावरती या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिसते फेशियल ई केवायसी लॉग इन, या बटनावरती आपल्याला क्लिक करायचंय. बघा या ठिकाणी आय अग्री वरती या ठिकाणी क्लिक करायचंय आणि या ठिकाणी स्कॅन फेस यावरती आपल्याला या ठिकाणी बघा क्लिक करायचंय. बघा या ठिकाणी आपल्याला 2 ऑप्शन या ठिकाणी दिसतात, एक आधार आणि एक आधार फेस आरडी. तर आधार फेस आरडी ऍप्लिकेशन वरती आपल्याला क्लिक करायचंय. बघा या सर्कलमध्ये ज्यांची केवायसी करतोय त्यांचे या ठिकाणी आपल्याला या सर्कलमध्ये चेहरा स्कॅन करायचा आणि डोळे त्यांना उघडझाप करायला लावायचे, म्हणजे या ठिकाणी त्यांचं स्कॅन होऊन जाईल. बघा या ठिकाणी आपल्याला डोळे या ठिकाणी ब्लिंक करून या ठिकाणी चेहरा कॅप्चर केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला
थोडस या ठिकाणी थांबायचे, काही सेकंद या ठिकाणी टाइम लागू शकतो. बघा या ठिकाणी पुढे आल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला एम पिन विचारलंय, तर या ठिकाणी आपल्याला 6 अंकांचा एम पिन या ठिकाणी आपल्याला सेट करायचा आहे. तुम्ही तुमच्या मनाने कुठलाही नंबर या ठिकाणी तुम्ही सेट करू शकता. बघा जो वरती तुम्ही एम पिन टाकलाय तोच खाली कन्फर्म मध्ये पुन्हा तोच रिपीट या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि खाली सबमिट बटनावरती या ठिकाणी क्लिक करायचंय. बघा सबमिट बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर एम पिन जनरेटर सक्सेसफुली असं या ठिकाणी तुम्हाला मेसेज दाखवला जाईल. ओके बटनावरती क्लिक करायचंय. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला 3 ऑप्शन या ठिकाणी दिसतात, डॅशबोर्ड, अपडेट मोबाईल नंबर आणि लॉग आउट. तर आपल्याला जायचंय डॅशबोर्ड वरती. डॅशबोर्ड वरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा आपलं नाव, सर्व डिटेल या ठिकाणी दाखवली जाईल, जन्मतारीख, मोबाईल नंबर, सर्व माहिती या ठिकाणी दाखवली जाईल. या ठिकाणी आपलं लँड रेकॉर्ड सेटिंग या ठिकाणी दाखवलं जाईल, आधार सेटिंग दाखवलं जाईल आणि ई केवायसी सुद्धा या ठिकाणी आपल्याला दाखवलं जाईल. जरी या ठिकाणी ई केवायसी येस असेल तरी आपल्याला या ठिकाणी ई केवायसी करणं कंपल्सरी आहे. तर ई केवायसी फॉर बेनिफिशरी यावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचंय. यावरती तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला आधार नंबर विचारलाय, तर या ठिकाणी आपल्याला ज्यांची केवायसी आपण या ठिकाणी करतोय त्यांची आधार नंबर या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. बघा आधार नंबर टाकल्याच्या नंतर या ठिकाणी सर्च बटनावरती क्लिक करायचंय. सर्च बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा त्यांची माहिती या ठिकाणी खाली येऊन जाईल. मोबाईल, त्यांचं नाव, त्यांचं रजिस्ट्रेशन आयडी या ठिकाणी दाखवलं जाईल. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता. डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर, पत्ता आणि लँड सेटिंग, ई केवायसी स्टेटस सर्व या ठिकाणी दाखवलं जाईल. तर या ठिकाणी आपल्याला केवायसी करण्यासाठी या ठिकाणी स्टार्ट ई केवायसी या बटनावरती आपल्याला क्लिक करायचंय. बघा या ठिकाणी आपल्याला आपण स्टार्टिंगला जो एम पिन सेट केला होता तो एम पिन आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. बघा एम पिन टाकल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला खाली सबमिट बटनावरती क्लिक करायचंय. या ठिकाणी बघा आपल्याला एक कन्सेंट विचारलंय, तर या ठिकाणी आय अग्री वरती आपल्याला क्लिक करायचंय आणि स्कॅन फेस यावरती आपल्याला क्लिक करायचंय. या ठिकाणी आधार फेस आयडी आपल्याला ऍप्लिकेशन चूज करायचंय आणि या ठिकाणी बघा पुन्हा त्यांचा फेस या ठिकाणी स्कॅन करून घ्यायचा आहे ज्यांची आपल्याला ई केवायसी करायची होती. ठिकाणी बघा त्या सर्कलमध्ये त्यांचा फेस या ठिकाणी स्कॅन करायचा आहे आणि डोळे ब्लिंक करायला लावायचे. बघा या ठिकाणी आपल्याला इन्फॉर्मेशन या ठिकाणी दाखवली जाईल. या ठिकाणी आपलं नाव या ठिकाणी दाखवलं जाईल. युअर ई केवायसी हॅज बीन कम्प्लिटेड सक्सेसफुली. इफ स्टेटस इज नॉट विजिबल इन द ऍप्लिकेशन रिपोर्ट, ई केवायसी विदिन 24 hours या ठिकाणी पीएम किसानच्या वेबसाईट वरती अपडेट केलं जाईल आणि खाली आपला रजिस्ट्रेशन आयडी तो या ठिकाणी दाखवलं जाईल. तर अशा पद्धतीने आपली ई केवायसी या ठिकाणी कंप्लीट करायची. आता ही आपली ई केवायसी झाली का नाही हे चेक करण्यासाठी पुन्हा आपल्याला ओके करायचंय आणि हो या ठिकाणी बघा आपल्याला होम पेज वरती पुन्हा यायचंय. आपल्याला ई केवायसी करण्यासाठी बघा या ठिकाणी ई केवायसी फॉर अदर बेनिफिशरी यावरती आपल्याला क्लिक करायचंय. या ठिकाणी आपल्याला आधार नंबर जो आहे तो आधार नंबर या ठिकाणी एंटर करायचा आहे. आधार नंबर एंटर केल्याच्या नंतर या ठिकाणी सर्च बटनावरती आपल्याला क्लिक करायचंय. जसं तुम्ही सर्च बटनावरती क्लिक कराल तसं या ठिकाणी इन्फॉर्मेशन दाखवली जाईल, ई केवायसी ऑलरेडी डन. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला या ठिकाणी मेसेज आला तर या ठिकाणी तुमची ई केवायसी झालेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईल मधून तुमची पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेची ई केवायसी या ठिकाणी करू शकता. जर तुम्ही ई केवायसी केली नाही तर तुम्हाला या ठिकाणी पुढचे हप्ते जे आहेत ते या ठिकाणी मिळणार नाहीत, ते तुमचे कायमचे बंद होऊन जातील. तर लवकरात लवकर 30 जूनच्या आतमध्ये तुम्हाला तुमची ई केवायसी करून घ्यायची आहे. महत्वपूर्ण अशी माहिती होती. जास्तीत जास्त आपल्या मित्र नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.